ज्या वेळेला आम्ही मुंबईहून पुण्याला शिफ्ट व्हायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही मुलांसाठी शाळेचा शोध घेत होतो आणि असंच प्रत्येक जणांना विचारताना आम्हाला मिलेनियम शाळेचं नाव कळलं आणि आम्ही शाळेमध्ये भेटायला आलो. शाळेमध्ये भेटायला आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला खूप मन प्रसन्न करून गेला तो शाळेचा परिसर, कारण आम्ही मुंबईतून म्हणजेच सिमेंटच्या जंगलातून आलो होतो. शाळेचा परिसर मुलीला सुद्धा अतिशय आवडला. आतमध्ये आल्यानंतर डॉक्टर सुधीर फाटक यांच्याशी आमची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये आम्हाला असं कळलं की या शाळेमध्ये मुलांना दप्तर नाही आणि दप्तर नाही हे कळता क्षणी माझ्या मुलीने सांगितलं, बाबा याच शाळेत मी जाणार, कारण दप्तराच्या ओझ्याचा त्रास काय असतो तो तिला माहिती होता. त्याच्यानंतर आणखीन एक चांगली गोष्ट या शाळेची म्हणजे सरांशी बोलताना लक्षात आली ती अशी की या शाळेमध्ये गणिताचा पाढ्यांना अतिशय महत्त्व दिलं जातं आणि ही जी छोटीशी गोष्ट म्हटली तर छोटी पण अतिशय महत्त्वाची मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने, आणि ही गोष्ट माझ्या मिस्टरांना अतिशय आवडली आणि त्या क्षणी सरांच्या विचारांशी माझ्या नवऱ्याचे सूर जुळले आणि आम्ही डिसिजन घेतला की याच शाळेत आम्ही मुलांना घालणार. मुलांना शाळेत आणण्याची तसेच घरी पोचण्याची व्यवस्था ही शाळेने केलेली आहे. त्यासाठी शाळेकडे अनेक प्रकारच्या बसेस किंवा छोट्या गाड्या देखील आहेत. पण हे सगळं करताना बऱ्याच गोष्टींची आम्ही दखल घेतली जी नॉर्मली दखल घेतली जात नाही आणि नियमांप्रमाणे त्याची आवश्यकताही नसते. उदाहरणार्थ की लहान मुलांना जेव्हा आपण गाडीत बसवतो तेव्हा त्यांना पट्टे बांधणं खूप गरजेचं असतं. आज वाहतूक नियमांमध्ये शाळांच्या मुलांची वाहतूक करताना त्यांना पट्टे बांधणं ही आवश्यकता समजली जात नाही, पण ही खरी तर सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. कारण कुठलाही ब्रेक लावला काही झालं तरी मुलं पुढे आपटू शकतात. आज आमच्या शाळेत सगळी लहान मुलं पट्टे बांधल्याशिवाय प्रवास करत नाही. शाळेचा परिसर मोठा असायची गरज आम्हाला या गोष्टीसाठी होती की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयुष्यात निदान एकदा तरी खेळून देणं हे आम्हाला फार आवश्यक वाटत होतं. आणि एकदा स्वतः खेळ खेळला की दुसऱ्याचा खेळ बघून तो ॲप्रिशिएट करायची प्रवृत्ती देखील वाढते. तर या सध्याच्या एकूण धकाधकीच्या युगात मुलांना मोकळेपणाने खेळता यावं म्हणून तो परिसर मोकळा हवा आणि मोठा हवा. मग आम्ही असं ठरवलं की मुलांनी या शाळेमध्ये निदान 18 खेळ व्यवस्थित खेळावे. आपल्या आयुष्यात एकदा तरी मुलांनी मलखांब करावा, एकदा तरी बॅडमिंटन खेळावं, टेबल टेनिस खेळावं, अगदी पोहावं सुद्धा, की ज्याच्यामुळे त्याला जो खेळ आवडेल, ज्या खेळात त्याला गती असेल त्या खेळामध्ये पुढे काही प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याचे पालक त्याला मदत करू शकतात. शाळेमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीवर खूप भर देतो. आम्ही सगळ्या सिस्टम्स ऑटोमेट केलेल्या आहेत ज्याच्यामुळे आमचं वर्किंग खूप सोपं होतं. आता शाळेमध्ये 200 पेक्षा जास्ती कम्प्युटर्स आहेत जी मुलं वापरतात व इतर स्टाफ वापरतात. त्या सगळ्या कम्प्युटर्सवर आम्ही लिनक्स नावाची फ्री ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केली आहे. शाळेमध्ये आम्ही मुलांना जेवण देतो. हे जेवण देताना मी एक काळजी घेतो की जे आपण घरी खातो त्याच गोष्टी मुलांना मिळायला पाहिजेत. म्हणजे जसं अनेक लोकांना भीती वाटते की पापडासारखी गोष्ट बाहेरून विकत आणून खायची, आम्ही आमचे पापड लोणची या सगळ्या गोष्टी पूर्वापार पद्धतीप्रमाणे शाळेतच बनवतो. दर मे महिन्यात पुढच्या वर्षी लागणारं पापड किंवा लोणची या सगळ्या गोष्टी शाळेत बनल्या जातात. इतकंच काय, बाजारात पालेभाजी चांगली बनत नाही म्हणून आमचा परिसर खूप मोठा आहे, त्यामध्ये आम्ही पालेभाजीचं देखील उत्पादन करतो की मुलांना अतिशय ताजी आणि स्वच्छ पालेभाजी मिळावी. मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं खाणं देतो, चौरस आहार मुलांना मिळेल हे बघितलं जातं. त्याचप्रमाणे मुलांना गरम गरम जेवण, ताजं जेवण ही वेळोवेळी मिळेल याचीही काळजी घेतली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी शाळेत होतात. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला आठवते की मी फाटक सरांना भेटायला गेलो होतो. त्यांच्यामध्ये मला अत्यंत तळमळ दिसून आली शिक्षणासंबंधी. मला एकदम माझे शाळेचे दिवस त्याच्यामुळे आठवले आणि मला असं वाटलं की मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून प्रत्येक मुलाकडे लक्ष देणारी शाळा पाहिजे. मग मला पुढे ज्या लक्षात गोष्टी आल्या ज्या पहिल्यांदा जाणवून नव्हत्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे शाळेमधली लोकशाही. म्हणजे बहुतेक शाळांमध्ये पालकांना किंवा त्यांच्या म्हणण्याला काही महत्त्व नसतं. मिलेनियममध्ये मला असं जाणवलं
की मला माझ्या मुलाबद्दल किंवा एकूण शाळेबद्दल काही जर सूचना द्यायची असेल तर ते सूचनेचं स्वागत होतं, त्याच्यावर विचार होतो. हे फार कमी शाळांमध्ये किंवा अभावाने आढळून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणवली जी मुलांनीच मला जास्त सांगितली ती म्हणजे आधुनिक शिक्षण पद्धती, ज्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल्स, स्लाइड्स, कॉम्प्युटर्स यांचा वापर. जवळजवळ प्रत्येक मुलाला एका कॉम्प्युटरचा ॲक्सेस आहे आणि मुलांना शाळेमध्ये जे ऑडिओ व्हिज्युअल्सनी शिकवलं जातं ते त्यांना आयुष्यभर मदत करेल असं मला वाटतं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे खेळांमध्ये सर्व मुलांना सर्व खेळ खेळायला लावतात. मुलांना एखादा खेळ आपल्याला आवडतो आवडत नाही याची कल्पना नसते, पण जसं हे एक्सपोजर मिळतं त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बास्केटबॉल, तर हे खेळ मुलं सहजासहजी खेळायला जात नाहीत आजकाल आणि ते शाळेत कंपल्सरी खेळायला गेल्यामुळं मुलांमधलेच नवीन गुण मला दिसून आले. शाळेत गेल्यानंतर मुलांना फाटक सर किंवा त्यांची मुलगी अर्पिता हे विचारतात की शिक्षक कसे शिकवतात, त्यांच्याबद्दलचं फीडबॅक काय आहे, तुम्हाला कुठल्या शिक्षकांमध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे असं वाटतं का. तर एकूण मिळून मला असं वाटतं की मिलेनियम ही वाढत जाणारी शाळा आहे आणि एकूण सर्वांगीण प्रगती जर मुलांची व्हायला हवी असेल तर माझी मुलं तरी मिलेनियमवर अत्यंत खुश आहे. शाळेमध्ये अभ्यास आणि खेळाव्यतिरिक्त अजून एक गोष्ट मुलांनी शिकणं आवश्यक असतं, ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण. तर या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेचं नेहमी एक वार्षिक स्नेहसंमेलन होतं, सगळ्याच शाळांचं होतं. आमच्या शाळेचं स्नेहसंमेलनाचं वैशिष्ट्य असं की ते 1-2 दिवस न चालता चक्क 10 दिवस चालतं. त्याचं कारण असं की मुलाच्या घरच्या सगळ्या मंडळींनी, म्हणजे दोन्हीकडचे आजी आजोबा, काका मामा मावशी, ज्या कोणाला त्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथे यावंसं वाटतं त्या सगळ्यांना येता यावं म्हणून. आमच्या शाळेतला प्रत्येक मुलगा हा या कार्यक्रमात स्टेजवर असतो आणि तो स्टेजवरती नुसतेच परफॉर्म करत नसतो, तर स्टेजवरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ही मुलंच बघत असतात. म्हणजे अगदी अँकरिंग पासून प्रत्येक गोष्ट जी ह्या कार्यक्रमात करायला लागते ती मुलं करतात. मिलेनियम मध्ये ज्या प्रकारे आम्ही सगळा विचार केला आहे हा सगळा आम्ही DVD वर टाकला आहे आणि त्या DVDचं नाव आहे माई शाळा. आपण जेव्हा शाळेत मुलांना शिकवतो तेव्हा आपल्याला त्यांना प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा नीट समजून सांगायचा असतो. वर्गात तर आपण प्रयत्न करतोच, पण प्रत्येक मुलाला ते एका झटक्यात सांगून समजेल का? त्यांना ते परत परत बघायला लागतं. कधी कधी मुलांना काही दिवसांनी ते लक्षात राहत नाही आणि त्यांना पुन्हा एकदा सांगायला लागतं. हे सगळं सारखं सारखं वर्गात सांगत बसलो तर पुढे कधी जाणार, इतर गोष्टी केव्हा सांगणार? म्हणून असा विचार केला की जर कम्प्युटर्स वापरले आणि टेक्नॉलॉजी वापरली आणि हे सगळं मुलांना केव्हाही बघता आलं आणि कुठूनही बघता आलं, शाळेतच कशाला बघायला मिळालं पाहिजे? घरी सुद्धा ते अभ्यास करतात, घरी सुद्धा त्यांना हे सगळं मिळालं पाहिजे. म्हणून असा विचार केला की हे सगळं जर आपण एका DVD वर टाकू शकलो तर मुलं ते शाळेतही बघू शकतील, घरीही बघू शकतील आणि त्यांना सोयीची वेळ असेल तेव्हा बघू शकतील. म्हणून ही सगळ्या धड्यांची जी एक्सप्लेनेशन्स आहेत ती मल्टीमीडिया, व्हिडिओ, ऑडिओ, ॲनिमेशन्स आणि व्यवस्थित सगळं समजावून सांगून अशी तयार केली आणि ही सगळी माय ई शाळा लेक्चर्स म्हणून DVD वर घातली. नंतर लक्षात आलं की नुसती लेक्चर्स ऐकून पुरेसं नसतं. ते ऐकल्यानंतर ते मुलाला नक्की कळलंय का? त्याला कुठला पार्ट त्यातला नाही समजलाय, तो नाही समजलाय आणि अजून काय काय त्याला सांगायला पाहिजे ते समजण्यासाठी, हे सगळं पण शिक्षकांना आणि पालकांना कळलं पाहिजे. म्हणून छोट्या छोट्या परीक्षा तयार केल्या. किती परीक्षा तयार कराव्यात? कितीही परीक्षा तयार केल्या तरी त्या शेवटी कमीच पडणार आहेत. म्हणून अशा प्रकारे केलं की दरवेळेला मुलांनी ठरवलं की आता आपल्याला ह्या धड्याची परीक्षा घ्यायची आहे, की सगळे जे त्या धड्यातले प्रश्न आहेत त्यातले कुठलेही 10 प्रश्न त्याला दिले जातील आणि ते त्या मुलाला सोडवता आले पाहिजेत. त्यातलं कुठलंही उत्तर चुकलं की लगेच बरोबर उत्तर काय आहे हे त्या मुलाला कळलं पाहिजे. पूर्ण परीक्षा घेऊन झाली की लगेच त्याला नक्की आपल्याला ह्यातला कुठला भाग समजला नाहीये, कुठला भाग व्यवस्थित समजलाय हेही कळलं पाहिजे. ह्याच्यासाठी ह्या परीक्षा सुद्धा त्या DVD वर घातल्या. त्यामुळे आता मुलांना हवे तेव्हा धडे बघता येतात आणि हवे तेव्हा त्याच्या छोट्या छोट्या परीक्षा घेता येतात. ह्या परीक्षा 10 ते 15 प्रश्नांच्या असतात. त्याच्यामुळे ती परीक्षा तर 10 मिनिटातच होते आणि जसे जशी उत्तरं बरोबर यायला लागतात
तसा तसा मुलांचा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना पुन्हा पुन्हा मागच्या गोष्टींची रिव्हिजन करता येते. त्यांना पुढच्या परीक्षांचा अभ्यास करून ठेवता येतो आणि अशा प्रकारे त्यांचा विषय समजणं आणि समजून घेणं हे अगदी चांगलं होतं. कितीही गणितं काढली तरी गणित ह्या विषयासाठी ती पुरेशी नसतातच. पुन्हा प्रॅक्टिस लागते. दरवेळेला वेगळी गणितं यायला लागतात. मागच्या गणिताचं उत्तर आठवत असतं. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा म्हणून माय ई शाळाची टीम सगळी एकत्र आली, टीचर्स एकत्र आले आणि विजेट्स हा प्रकार तयार केला. विजेट्स म्हणजे असंख्य गणितं तयार करणारा प्रोग्राम. एखाद्या विषयाची गणितं तुम्हाला मनसोक्त समाधान होईपर्यंत सोडवता आली पाहिजेत. एका पुढे एक प्रश्न येतच राहतात. ते तुम्ही थांब म्हणेपर्यंत संपत नाहीत. तुमची किती उत्तरं बरोबर आली, किती चुकीची आली, किती वेळ लागला, हे सगळं त्याचं रेकॉर्ड होत राहतं. आणि तुमचं उत्तर चुकलं तर ते नुसतं चुकलं सांगत नाही, ते का चुकलं आणि ते कशा प्रकारे बरोबर असतं आणि ते विजेट तुमच्याकडनं ते सोडवून घेतं. त्यामुळे लेक्चर्स, क्विझेस आणि विजेट्स हे तिन्ही केल्यावर असं तुम्ही तरी विचार करा, शक्य आहे का की एखादा धडा किंवा एखादा विषय मुलाला समजणार नाही. आणि अशा प्रकारे ही माय ई शाळाची DVD तयार झाली आहे, ज्याच्यात लेक्चर्स आहेत, ज्याच्यात परीक्षा आहेत आणि ज्याच्यात असंख्य गणितं येणारे विजेट सुद्धा आहेत. शाळेमध्ये आम्ही अभ्यासात, कॉम्प्युटर संबंधात जी काही सगळी डेव्हलपमेंट केलेली आहे ती शाळेपुरती मर्यादित ठेवायचा आमचा अजिबात विचार नाही. उलट ही सगळी माहिती, ही सगळी डेव्हलपमेंट, सगळी टेक्नॉलॉजी आज गावागावात पोचावी हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. या दृष्टीनेच ई शाळा म्हणजे इलेक्ट्रॉनिक शाळा आम्ही सुरू केली की त्याद्वारे ही माहिती आज या शाळेच्या पलीकडे जाऊन कुठेही पोचावी. हे सगळ्या करण्याच्या मागचा उद्देश हाही होता की जे हे शाळेचं ब्रीदवाक्य आहे की जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. विद्येसाठी आम्ही जे जे काही प्रयत्न केले, जे जे काही संपादन केलं, जे जे मुलांना देत राहिलो ते फक्त आमच्या शाळेच्या मुलांना नको तर आज ते भारतभर, जगभर कुठेही पोचावं. आणि त्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी कुठल्याही शाळेला कुठलाही मोबदला न घेता देतो. तर मंडळी, आहे की नाही खरोखरची गंमत शाळा? हा, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला जास्तीत जास्त आधुनिक शिक्षण तर मिळालंच पाहिजे, पण त्याचबरोबर नव्या काळातल्या ताणतणावांनाही सांभाळून घेता आलं पाहिजे. अति अभ्यास आणि शून्य खेळ असं केलं तर मुलं निरुत्साही होतात, पण तसंच जे शिकलो त्याचा उपयोग केला नाही तर ते वायाही जाते. परीक्षेचा विचार किती मार्क मिळाले असं करण्यापेक्षा काय समजलं नाही ते शोधण्यासाठी करणारी, शिक्षणाचा एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन आलेली ही नव्या सहस्त्रकाची शाळा अर्थात मिलेनियम नॅशनल स्कूल, पुणे.